बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची दक्षिण विधानसभा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती। त्याचबरोबर राज्य संघटक उद्धव कदम, संपर्क प्रमुख अनिल कोखिळ, जिल्हा प्रमुख संतोष पाटील, प्रिया बसवंती, तालुका प्रमुख रविकांत घंटे, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, युवती जिल्हा प्रमुख पूजा खंदारे आदींची देखील उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी मंद्रुपचे ग्रामदैवत मळसीदप्पा यांचे दर्शन घेतले। कार्यक्रमाची सुरुवात आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी माजी तालुका प्रमुख रमेश नवले, राजू कोळी, संदीप मेंढगुदले, आसिफ शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविक राजू कोळे यांनी तर आभार रविकांत घंटे यांनी मानले। आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी स्वागत करतो। या बैठकीसाठी आपले प्रमुख विश्वास घेऊन विभाग प्रमुख पदाचं जबाबदारी कायम करणारे नेते म्हणून त्यांचं नाव त्यांना आभार मानतो, शुभेच्छा देतो आणि मान्य त्यांचाही मनपूर्वक कदम साहेब राज्य संघटक यांच्या हस्ते सन्मान होत आहे। पदाधिकाऱ्यांना ही सूचना अशा दिल्या की दक्षिण ग्रामीणमध्ये 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आहे, कमी आहे थोड्याशाच आहे, कारण हा मतदारसंघ दक्षिण विधानसभेमध्ये जातो, त्यामुळे महानगरपालिकेचा इथे प्रश्न येत नाही, परंतु या सगळ्या जागा त्या ठिकाणी आल्या पाहिजे। 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आणि आपले खाते उघडून त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी बना, तुम्ही त्या ठिकाणी निवडून जा, प्रतिनिधित्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करा, हे मी आदेश दिले। दक्षिण सोलापूर ग्रामीण विभागातील आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले सन्माननीय शिवसेनेचे नेते, माजी खासदार आणि ज्यांना उद्धव ठाकरे साहेब आपले पक्षप्रमुख यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून ज्यांची नेमणूक केली आहे, ज्यांच्या खांद्यावरती महानगरपालिका त्याचप्रमाणे नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्याची जबाबदारी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते सन्माननीय खासदार चंद्रकांत खैरे साहेब आणि त्याच्याबरोबरच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या आढावा बैठकीमध्ये जे पक्षाला अपेक्षित आहे आणि ज्यांना त्याचा अनुभव आहे, त्याचप्रमाणे ज्या गोष्टी निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात त्याचा गाढा अभ्यास असलेले महाराष्ट्रामध्ये त्यांनी फिरून संपूर्ण सगळ्या जिल्ह्यामध्ये एक वेगळी सिस्टीम तयार करून उद्धव साहेबांच्याकडे सादर केली आणि उद्धव साहेबांनी ती अंगीकारून
त्यांना अतिशय चांगली अशी जबाबदारी दिली की अतिशय चांगलं काम तुम्ही करत असं शाबासकी दिलेले आपले महाराष्ट्र राज्य संघटक उद्धवजी कदम, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख संतोष पाटील, अजय दासरी, महानगर प्रमुख दत्ता माने, महिला महानगर प्रमुख मंगलताई थोरात, महिला जिल्हा प्रमुख प्रियाताई बसवंती, केंगनाळकर, बालाजी चौगुले युवा सेनेचे, तालुका प्रमुख रवी घंटे. रवी घंटे तो फोटो कोणाचा आहे? अच्छा, तू आता नवीन आहेस तू. असो. पूजा कंदरे युवती सेना, राजू बिराजदार, प्रशांत दिगोळे, दिनेश तिवारी, संदीप मेंढकुले, राजू कोळी, आनंद थोरात, अशोक शेख, मिथुन राठोड आणि उपस्थित सर्व उपया ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी, महिला, युवा सेना आणि संलग्न संघटनेचे पदाधिकारी. पहिल्यांदा ज्यांच्या आज नवीन नेमणुका झाल्या, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे तालुका संघटक वगैरे ज्यांच्या नेमणुका झाल्या त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. टाळ्या वाजल्यात पण आता त्यांची जबाबदारी वाढली. ज्यांनी टाळ्या वाजवल्यात त्यांनी सगळ्यांनी त्यांना मदत करायची. करणार का? काय मदत करणार? त्यांच्या बरोबर सगळ्या गावामध्ये फिरणार का? पण कोणाकोणाची नेमणूक झाली जरा परत एकदा उभे राहा सगळे. ज्यांची नेमणूक आता झालेली आहे ती 1 2 3 4, अरे 4च, हा 5. आणि तुम्ही परत सांगता का म्हणे आम्ही फिरतोय पण लोक मदत करत नाहीत आपले पदाधिकारी. 15 दिवस 15 दिवसांनी आम्ही येणार आहोत. तेव्हा असं होतं का म्हणे की बाबा आम्ही प्रयत्न करत होतो, फिरत होतो, पण हे लोक काय मदत करत नाहीत म्हणून तुम्हाला तोंडावर विचारतो. उद्या ती कारण सांगू नका तुम्ही. बरोबर ना? बस आता मदत कशी करायची ते मी थोड्या वेळाने हळूहळू पुढे सांगणार आहे तुम्हाला. कारण मुंबईत काय चालले, महाराष्ट्रात काय चालले, देशात काय चालले, कशा पद्धतीने राजकारण होत आहे, कशा पद्धतीने दहशतवाद वाढत चाललाय, कशा पद्धतीने प्रेशर दिलं जात आहे, कशा पद्धतीने एक पक्ष संपत चाललेले आहेत. एक पक्ष संपत चालत असताना आपल्याला पुन्हा उभारी घेऊन, जसं उद्धव साहेबांनी सांगितलं की 66ची शिवसेना मला पुन्हा उभी करायची आहे, पुन्हा उभी झालेली बघायची, ह्या आत्मविश्वासाने उद्धव साहेब काम करतायत. त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहणं अतिशय गरजेचं आहे. ते आजही ठामपणे सांगतायत की गेले 40 गेले 50 गेले, काय जायचे ते जाऊ दे, पण माझा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे. माझा शिवसैनिक जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला भीती नाही. मी महाराष्ट्रावरती विधानसभेवरती भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पुन्हा एकदा भगवा फडकून दाखवेन. उद्धव साहेब आजही तेच सांगतायत. कोणाच्या जीवावर? तर तुमच्या आमच्या जीवावर. ते ज्या वेळेला मातोश्रीला भेटतात, ज्या वेळेला शिवसेना भवनला भेटतात, त्या वेळेला ते हेच सांगत असतात की पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, आणि कोणी पदाधिकारी काही जे नेते जातात, जे कोणी आमदार जातात, माजी आमदार जातात, त्यांच्या बरोबर मोजून 4-5 जण जातात. त्यांच्या बरोबर असणारे पगारदारी नोकर जे असतात तेच जातात. बाकी कोणी शिवसैनिक आणि पदाधिकारी जात नाही. हा त्यांचा अनुभव आहे. आणि रोज त्यांना शेकडो लोक भेटायला येऊन सांगतात की साहेब काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आजही कोविड मध्ये जे काम माननीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे ते काम महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये चपखल बसलेलं आहे. आणि ते आजही सांगतायत की मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे साहेबांसारखा असावा, मुख्यमंत्री असावा तर उद्धव साहेबांसारखा असावा. मुख्यमंत्री म्हणून जे त्यांनी काम केलं कोविड मध्ये, आणि ज्या वेळेला त्या गद्दारांनी गद्दारी केली आणि ते वर्षावरून पाय उतार झाले, त्यांना पदाची कधीच अपेक्षा नव्हती. ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करते. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे, आमच्या लाडक्या रेश्मी वैद्य यांच्या विचारांशी नतमस्तक होऊन आज या आढावा बैठक मंद्रुप शहरातील दक्षिण सोलापूर तालुक्याच्या आढावा बैठकीस उपस्थित असलेले शिवसेना नेते, माननीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य संघटक
उद्धवजी कदम साहेब, आपले सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी पोखरे साहेब, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख अजयजी दसरी, त्याचबरोबर सन्मान पदाधिकारी आणि इथं माझ्या महिला आघाडीच्या उपस्थित असलेल्या महानगर प्रमुख सौ मंगल थोरात, उपजिल्हा संघटिका दक्षिण सोलापूर प्रज्ञाताई पंडित, त्याचबरोबर युवा सेनेच्या युती सेनेच्या युवा अधिकारी पूजा खंदारे व सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपण आपल्या सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आपण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आपल्याला आठवत असेल, आपला बऱ्याच वेळेला आपला दौरा होतो आणि दक्षिण सोलापूरमध्ये आपण प्रत्येक गावामध्ये शाखा ओपन केलेली होती, पण काही कारणास्तव आता ते निघून गेले. जे गद्दार आहेत ते गद्दारच आहेत, पण शिवसैनिक हाडाचा जो आहे तो आजही आपल्या पक्षासोबत निष्ठेने काम करतोय. लढायचं नाही, रडायचं नाही, लढायचं, हे बाळासाहेबांचं जे वाक्य आहे ते उराशी बाळगून आज आपण एकच ध्येय निश्चित करायचं की दक्षिण सोलापूर तालुक्यातील जितके काही जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, त्या ठिकाणी निश्चितच आपला आता संतोष पाटील आपले जिल्हा प्रमुख यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच आपण आपला भगवा इथे खडकवणार आहोत आणि परत एकदा आपल्या सन्माननीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री झालेला आपल्या सर्वांना पाहायचं आहे. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.